मुख्य मागणी हीच आहे की लोकांना नोकरीवरनं काढून टाकू नका, लोकांना नोकरी ताबूत ठेवा आणि लोकांचं भविष्य सुजलम सुफलम करा. ही आमची मुख्य मुख्य मागणी. ठीक. अत्याचार करू नका, दडपशाही न करू नका, इतकंच आमचं म्हणणं. आंदोलन. नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र समाचार. अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन. अनेक दशकापासून सेवा बजावलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे योगदान कंपनीच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरले असून हे अधिकारी आणि कर्मचारी एका संकटाचा सामना करत आहे. अलीकडेच 33 अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असून त्यामुळे संतप्त झालेल्या व मानसिक आर्थिक अडचणीत सापडलेले गौरव पांडे यांनी आत्महत्या केली आहे. अशा घटना टाळल्या पाहिजे. मोठ्या प्रमाणावर कपात झालेल्या कार्यवाहकचे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना मानसिक, आर्थिक, कौटुंबिक या गोष्टीचा जास्त विचार करावा लागत आहे. याचा विचार अनेक दशकापासून सेवा बजावलेल्या लोकांसाठी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आमची मुख्य मागणी अशी आहे की अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपनीमध्ये साधारण 1250 ऑफिस असतात आणि गेली अनेक वर्ष ते मुंबई उपनगरामधील रहिवाशांना सातत्याने विजेचा पुरवठा देत आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी ही अत्यावश्यक सेवा आहे. लोकांना वीज देणं सातत्यानं हे तरी गेली अनेक वर्ष काम करत आहे. त्या 1250 मधले 450 ऑफिसर लोकांना कंपनी म्हणाले की तुम्हाला आता आम्ही घरी जायचंय. जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचा, भविष्याचा वगैरे कंपनी काय विचार करत नाही. आणि प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या अधिकाऱ्यांना एक तुम्ही सन्मानजन्य रक्कम द्या आणि त्यांना ह्या कंपनीचा निरोप घेऊन द्या. परंतु कंपनी त्या गोष्टीला तयार नाही. कंपनी यावरती ह्या अधिकाऱ्यांना प्रेशराईज करते. ते फक्त 2 बेसिक देऊन जिथे त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्या अधिकाऱ्यांना 1.5 कोटी मिळणार आहे ते 15 लाखावरती सेटलमेंट करावं. हा अन्याय आहे. त्या अन्यायाविरुद्ध आता हे सगळे ऑफिसर असोसिएशनच्या झेंड्याकडे एकत्र आले आहेत आणि त्यांच्या कंपनीला एकच सांगणं आहे की तुम्ही हा अत्याचार करू नका, तुम्ही लोकांना सन्मान द्या आणि त्यांना एक चांगली रक्कम घेऊन घरी जाऊन द्या. तुम्ही कोणाला भेट केली तुमची मंत्रालयाला? नाही, मंत्रालयात आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. उद्या मंत्र्यांना दिलेलं आहे. एमएआरसी जे वीज नियामक आयोग आहे त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या कंपनीच्या एमडी म्हणा की त्यांच्याशी सातत्याने आमच्या चर्चा असतात. ओके. किती दिवसचे आंदोलन तुमच्या इकडे? आता हे आमचं आजच एकच दिवस आहे. जर हे आंदोलन कंपनीने जर इथे हे केलं, लक्ष नाही घातलं तर आम्ही अक्षरशः रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यावेळेला हा कंपनीतले सगळे अधिकारी आमच्या बरोबर असणार. ओके सर.